मी सेमिनार घेते बॅलन्सिंग लाईफ, पर्सनल लाईफ अँड प्रोफेशनल लाईफ मध्ये बॅलन्स असला पाहिजे. वन ऑफ द बेस्ट थिंग. आणि सध्याच्या तर म्हणजे सगळ्याच IT फील्डमध्ये म्हणा किंवा प्रेशर घेणे, वर्कलोड, कॉम्पिटिशन खूप वाढलंय. त्यामुळे बऱ्यापैकी वर्क लाईफ बॅलन्सचा मिसमॅच झालाय आणि पीपल आर स्ट्रेसफुल. तुझी मुलगी 4 वर्षाची आहे आणि तू पर्सनल लाईफला किंवा बायकोला सांगितलं की मी ना रोज हिच्यासोबत 2 तास खेळेन आणि आय हॅव शेड्यूल टाइम, आणि घरी गेल्यानंतर 2 तास तिच्याशी खेळलं आणि स्टॉप, नाऊ द टाइम आउट, असं होतं का? ती खुश होईल का? कदाचित कधी कधी तू अर्धा तासच तिच्यासोबत मनसोक्त खेळला, उड्या मारल्या, तिने हे केलं, तिला जे काही करायचं असेल, अर्ध्या पाऊण तासात ती म्हणेल की पप्पा ठीक आहे. कधी कधी 2 तास खेळून सुद्धा ती थकणार नाही. ती म्हणेल नाही पप्पा अजून हे करूया, आपण ते करूया. मग त्यावेळेला तू म्हणू शकतो का टाइम प्लीज पप्पा 2 तास संपले? याला वर्क लाईफ पर्सनल लाईफ बॅलन्स म्हणाल का तुम्ही? असं नाहीये. पर्सनल लाईफ असेल किंवा वर्क लाईफ बॅलन्स असेल तर माझं याच्यावरती उत्तर असेल परफॉर्मन्स बेस असावं. आउटकम काय आहे तुमचं, रिझल्ट ओरिएंटेड असावं. मग माझी इफिशियंटी मला माहितीये ना. मी सिम्पल से मी आठवड्यातून 2च तास काम करते. आय अर्न गुड मनी. याचा अर्थ कुणीतरी 6 दिवस काम करतं, 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करतो. तुम्ही तितके आवर्स काम करता, बट आउटकम काय? आणि द सेम वाईज मी सांगते पर्सनल लाईफ मध्ये पण बऱ्याचदा असं होतं. जस्ट गिव्हिंग टाइम और स्पेंडिंग टाइम विथ द फॅमिली विल नॉट बी सॅटिस्फाईड. लोकांचं लाईफ बॅलन्स का होत नाही सांगू का? त्याचं सगळ्यात चॅलेंजिंग काय? तुम्ही ऑफिसमध्ये असता अँड देन यू थिंक अबाउट अच्छा पिक्चरला घेऊन जातो म्हटलं होतं आणि गेलोच नाही. मुलाच्या शाळेत फीस पण भरायची होती, पॅरेंट मिटिंगला पण जायचं होतं, आणि तुम्ही घरी आहात, यू आर हॅव्हिंग अ गुड ब्रेकफास्ट, मस्त एन्जॉय करता. अरे कालचे द्यायचं राहूनच गेलं ते, तो एम्प्लॉयनी काहीतरी लीव टाकली, त्या क्लायंटचा फोन आला होता. दिस इज वेअर पीपल आर नॉट बॅलन्सिंग द टाइम. म्हणजे ते घरी असताना ऑफिसचा विचार करतात, ऑफिसमध्ये असताना घरचा विचार करतात, आणि दोन्हीकडे पण इफिशियन्सी नाहीये, दोन्हीकडे पण परफॉर्मन्स नाहीये.